नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा टेस्ट येणारी आणि मसालेदार असा सोयाबीन मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। सोयाबीन बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण कढईमध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये 2 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपण सोयाबीन घालून घेणार आहोत। तर त्याच्या आधी आपण त्यामध्ये एक तेजपत्ता नंतर एक दालचिनीचा तुकडा घालून घेऊ, जेणेकरून तेजपत्ता आणि दालचिनीचा सोयाबीनला चांगला फ्लेवर येईल। नंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1.5 कप सोयाबीन घालून घेणार आहोत। तर मी इथे 1.5 कप सोयाबीन घालून घेतला आहे। इथे तुम्ही छोट्या सोयाबीनचा वापर केला तरीही चालेल। तर आता यामध्ये आपण सोयाबीन घालून घेतलं आहे, हे चांगलं उकळू देणार आहोत। तर इथे 5 ते 6 मिनिटं सोयाबीन चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर आता सोयाबीन आपलं चांगलं उकळून झालेलं आहे। आता आपण त्याला एका चाळणीत काढून घेणार आहोत। सोयाबीन एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते आपण असंच ठेवून देणार आहोत। तर इथे आपण सोयाबीनमधील पाणी बिलकुल पिळून काढणार नाही, तसंच ठेवायचं आहे। तर आता एक कढई घेऊया, त्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालून घेणार आहोत। आता इथे आपण 2 कांदे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतले आहेत, ते आता आपण यामध्ये घालून घेऊया। आता कांदा थोडा गोल्डन कलर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडा कच्चापणा निघून जावो एवढा आपण कांदा परतून घेणार आहोत। तर आपण कांदा चांगला परतून घेऊया आणि नंतर यामध्ये आता आपण 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडासा लसूण घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे आणि थोडासा लसूण घालून घेतलेला आहे। तर आता लसूण आणि आलं आपण यामध्ये 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत, जेणेकरून लसूण आणि आल्याचा कच्चापणा निघून जाईल। तोपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे। तर बघा इथे चांगलं परतून झालेलं आहे। तर इथे 2 टोमॅटो मी रफली चॉप करून घेतलेले आहेत। तर इथे टोमॅटो आपण त्यामध्ये घालून घेऊया। टोमॅटोमध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊ। मीठ घातल्यामुळे टोमॅटो एकदम सॉफ्ट होतात। तर सॉफ्ट टोमॅटो होईपर्यंत आपण ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण अर्धी वाटी गरम पाणी घालून घेणार आहोत। तर गरम पाण्यामध्ये हे आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटांसाठी याला आता आपण असंच शिजायला सोडून देऊया। याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी कमी गॅसवर आपण याला चांगलं शिजवून घेणार आहोत। तर 5 मिनिटांनी हे चांगलं शिजलं होतं आणि त्याला थंड करून मी त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। तर आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। अशी तुपामध्ये कश्मीरी मिरची पावडर घातल्याने आपल्या ग्रेव्हीला खूप छान कलर येतो। तर आता त्यामध्ये काही खडे मसाले घालू। इथे मी काय तेजपत्ता, दालचिनी, लवंग असे काही खडे मसाले घेतले होते, ते घालून घ्यायचं आहे। तर आता आपण बनवून घेतलेली पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे आपण पेस्ट एकदम फाईन अशी बनवलेली आहे। तर आता ही ग्रेव्ही आपण चांगली यामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे आपण ही चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटांसाठी आपण इथे शिजू देणार आहोत। तर हिला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ती कढईला चिकटली जाणार नाही। तर आता काही सुके मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, नंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घालून घेतला आहे आणि नंतर यामध्ये मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आहे। तर यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम मस्त अशी टेस्ट येते। तर आता आपण हे मसाले ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत। मसाले चांगले मिक्स झाले पाहिजेत। बघा आता इथे मसाले चांगले ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ। तर आता ग्रेव्ही आपण झाकून 5 ते 6 मिनिटांसाठी चांगली आपण हिला शिजवून घेणार आहोत। मध्ये आधी आपण ग्रेव्ही हलवून घ्यायची आहे। तर बघा आता आपली ग्रेव्ही एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। 5 ते 6 मिनिटं ग्रेव्ही आपण अशीच हलवत यामध्ये आपण परतून घेतलेली आहे। तर ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर आपण यामध्ये शिजवून घेतलेले सोयाबीन घालून घेणार आहोत। तर ते आता आपण ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत। तर सोयाबीन आता यामध्ये चांगले परतले गेले आहेत। यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 ग्लास गरम पाणी यामध्ये घालून घेतलं आहे। 1 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते आता आपण सर्व मसाले आणि ही ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेऊया। तर ग्रेव्ही आता चांगली मिक्स झालेली आहे। आता यावर आपण एक झाकण ठेवून देणार आहोत।
तर ग्रेव्हीवर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 9 मिनिटासाठी आपण हे चांगलं शिजू देणार आहोत. मध्ये आधी याला एक दोनदा हलवून बघायचं आहे. तर बघा आता 7 ते 8 मिनिटांनी आपला सोयाबीन मसाला तयार झालेला आहे. तर हे खायला एकदम टेस्टी असा लागतो. तर आता आपला हा सोयाबीन मसाला तयार झालेला आहे. यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये मला नक्की कळवा.